मगरूर हुकमांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात. नमस्कार मित्रांनो, पहिलाच आपल्या यूट्यूब चॅनलवर एक मराठी फिल्मच्या एका रिव्ह्यूचा व्हिडिओ आहे. मराठी फिल्म म्हणजे आत्ताच नुकताच एक ट्रेलर रिलीज झाला आहे, राजा शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक सिनेमा बनतोय मराठीमध्ये. खरं तर अत्यंत म्हणजे एक लार्ज स्केलवरती हा सिनेमा बनतोय. जवळपास 100 कोटी बजेट आहे त्याचं. रितेश देशमुख आणि जिओ स्टुडिओ मिळून हा सिनेमा करतोय. तर त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत की या सिनेमामध्ये नक्की काय आहे, स्टारकास्ट त्याची म्हणजे आणि त्याच्या जे आत्तापर्यंत जे टीजर एक अँथम रिलीज झालेला आहे, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर जसा टीजर रिलीज झालेला त्या सिनेमाचा राजा शिवाजीचा, तर तो लोकांना तितका म्हणजे आवडला नव्हता. कारण की जे रितेश देशमुख आहेत ते काही लोकांना आवडले त्या भूमिकेमध्ये, काही लोकांना नाही आवडले. तर आत्ता जो ट्रेलर रिलीज झाला आहे, तर ट्रेलर जर तुम्ही बघाल तर एक बऱ्याच लोकांचा थोडा एक डाऊट क्लिअर झाला आहे. म्हणजे एक लार्ज स्केलवरती तो सिनेमा बनतोय आणि बऱ्याचशा चुका त्यांनी त्यात सुधारल्यात आपल्या ट्रेलरमधून. आणि जो अजय अतुल यांचं संगीत आहे, तर त्या संगीतमुळे म्हणजे सर्व काही असं त्या ट्रेलरमधलं जरी त्या चुका असतील किंवा व्ही-एफ-एक्समध्ये काही गडबड असेल, तर ते सगळं म्हणजे ते एक लपून गेलंय किंवा त्या म्हणजे आपण इग्नोर करू शकतो गोष्टी अजय अतुलच्या संगीतमुळे. कारण जे काही तुम्ही आत्तापर्यंतचे रिव्ह्यू बघाल तर त्याच्यामध्ये अजय अतुलचं जे संगीत आहे त्याबद्दलच खूप चांगलं बोललं जातं आहे की छावामध्ये पण म्हटलं जात होतं की त्यांचं संगीत हवं होतं, तर तो अजून खूपच चांगला सिनेमा एक वेगळ्या लेवलला गेला असता. पण आत्ता ह्या सिनेमामध्ये अजय अतुलचं संगीत आहे, तर हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना एक त्याचं बी-जी-एम असेल, त्याचे सॉन्ग असतील, त्या ह्याने वेगळ्या उंचीवर घेऊन जाईलच. आणि ह्याच्यामधली जी आपली हिंदीमधली जी स्टारकास्ट आहे, म्हणजे अभिषेक बच्चन आहे, संजय दत्त आहे, भाग्यश्री आहे, अजून फरदीन खान आहे आणि सलमान खान यांचा देखील कॅमिओ आहे असं म्हटलं जातं आहे. पण अजून ट्रेलरमध्ये त्याबद्दल काही दाखवण्यात आलं नाही आहे, तर आपण म्हणजे असं समजूया की असेल जसं आपल्याला माहिती पडलं आहे. तर त्यानुसार मराठीमध्ये नक्कीच हा चित्रपट चालेल. कारण की एक मराठीमध्ये असे इतक्या लार्ज स्केलवर अजूनपर्यंत तरी सिनेमा आला नव्हता. हा पहिलाच सिनेमा म्हणता येईल की इतक्या लार्ज स्केलवरती आणि इतक्या मोठ्या बजेटचा आणि इतक्या म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट खरं तर करतायत. आणि खरं तर मराठी सर्व लोकांनी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फिल्म असल्यामुळे आपल्याला त्याला प्रत्येक मराठी माणसाने आणि प्रत्येक जे कोणी महाराजांना मानतात त्यांनी सपोर्ट करणं तर गरजेचं आहे. कारण जर आपण आत्ता त्या पिक्चरला सपोर्ट नाही केला, तर म्हणजे पुन्हा कोण धाडस करणार नाही की अशा पद्धतीचा सिनेमा किंवा एखादा जास्त बजेटवाला सिनेमा मराठीमध्ये कोण घेऊन येईल असं. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मराठी सिनेमाला त्या प्रमोट तर करतच आहे. आणि ट्रेलरबद्दल बोलायला गेलं तर एक व्ही-एफ-एक्सवर पण त्यांनी चांगलं काम केलं आहे आत्ता. कारण की थोडं टीजर बघून लोकांना थोडी नाराजी होती. पण ती आता ट्रेलरने म्हणजे दूर केले. बऱ्यापैकी चांगला ट्रेलर दिसतोय. त्याच्यामध्ये जे शेवटला छत्रपती अँथम त्यांनी यूज केलं आहे, त्याच्यामुळे अजून थोडं ते बघताना चांगलं वाटतंय. डायलॉग डिलिव्हरी सर्वांची चांगली आहे. आणि अजय अतुलच्या संगीतामुळे तो थोडा अजून ट्रेलर अजून छान दिसतोय. आणि ज्योती देशपांडे यांनी जिओ स्टुडिओ यांनी मिळून हा चित्रपट प्रेझेंट केलेला आहे. थोडं निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल जर बोलायचं झालं तर मराठी ट्रेलर असून पण म्हणजे त्यांनी जे हिंदीमधले ज्यांचे डायलॉग आहेत ते हिंदीमध्येच ठेवलेले आहेत. जसं की अभिषेक बच्चनचे आहेत, अजून संजय दत्त यांचे म्हणजे हिंदीमधले जे डायलॉग आहेत ते हिंदीच ठेवलेले आहेत. तर ते जरा मिक्स ट्रेलर असा मराठी हिंदी असा मिक्स ट्रेलर वाटतोय. ते म्हणजे थोडं एक निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि म्हणजे थोडंसं व्ही-एफ-एक्सचं थोडं एक निगेटिव्ह पॉईंटमध्ये आपण घेऊ शकतो की थोडं जे फायटिंग सिक्वेन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते थोडं कळून येतं की मागे थोडं म्हणजे बॅकग्राऊंडला व्ही-एफ-एक्स यूज केलेला आहे वगैरे.
आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे म्हणजे रितेश देशमुख यांनी कॅरेक्टर केले ते जेव्हा विदाऊट ते जिरे टोप घालून जेव्हा ते दिसत आहेत आपल्याला, तेव्हा ते थोडे कन्व्हिन्सिंग वाटत आहेत आणि थोडं म्हणजे कळून येते की असू शकतात म्हणजे शिवाजी महाराजांच्या म्हणजे रूपामध्ये अशा पण बाकी जेव्हा जेव्हा ते जिरे टोप घालून ते येत आहेत तेव्हा थोडंसं ते तिथे लोकांना तेवढं कन्व्हिन्सिंग नाही वाटलं ते. आणि बाकी ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर संजय दत्त यांनी तर म्हणजे चांगले डायलॉग डिलिव्हरी वगैरे केले, पण बाकी 2-3 लोकांना त्यांनी म्हणजे फरदीन खान असतील आणि अजून सचिन आपले खेडेकर सर असतील, त्यांना त्यांनी डायलॉग वगैरे अजून त्यात काय म्हणजे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण आत्ता तरी काय बोलू शकत नाही की कशा पद्धतीचा रोल आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी ते प्रेझेंट केले असेल. पण विद्या बालन यांचं काम खरंच चांगलं दिसतंय. कारण त्यांचं ट्रेलरमध्ये, टीझरमध्ये दोन्हीकडे आपल्याला डायलॉग पण दाखवले होते आणि ॲक्टिंगच्या ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये. आणि भाग्यश्री यांचा एकच डायलॉग आहे, पण त्या डायलॉगच्या वेळी म्हणजे त्यांनी ते एका डायलॉगवरतीच ते प्रूव्ह करून दाखवले की त्यांचं काम नक्कीच त्या चित्रपटात चांगलं असेल. तर आपण आत्ता ट्रेलर चालू तर ट्रेलरमध्ये आपण होप ठेवू शकतो की फिल्म चांगली असेल. तर आता ते फिल्म आल्यानंतरच आपल्याला कळेल की नक्की कसा चित्रपट आहे. आणि कारण एकाच त्या ह्याच्यावरती अफजल खान आणि त्याचा म्हणजे वध केला होता त्या प्रसंगावरतीच हा पूर्ण चित्रपट आहे असं म्हणजे काल ट्रेलर लॉन्चच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर तो आता त्यांनी कशा पद्धतीने दाखवला आहे म्हणजे आधी त्या वधाच्या आधी पण समजा काय काय राजकारण त्यावेळेस झालं होतं किंवा त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं होतं ते जर त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये दाखवलं असेल तर मग हा पिक्चर पूर्ण लोकांना सगळ्यांना आवडेल आणि नक्की ज्या ज्या माहिती लोकांना नसतील ती पण त्यांना कळून येईल की नक्की काय झालं होतं. जसं आपल्या मराठीमध्ये दिग्पाल लांजेकर म्हणजे त्या प्रसंगाची आधीपासूनची तयारी काय होती किंवा आधी जे जे लोकांना आपल्याला माहिती नाही आहे ते सगळं ते इतिहास ते दाखवतात. तशा पद्धती जर ते ह्या फिल्ममध्ये दाखवण्यात आलं तर मग ते खूप आवडेल लोकांना. आणि आता आपण 1 मेला रिलीज होणार आहे तर वाट बघूया. आणि खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपला एक मराठी फिल्मला सपोर्ट आणि लार्ज स्केलवर जर मराठी फिल्म बनते तर प्रत्येक मराठी माणसाने त्याला सपोर्ट करावा, हाच एक म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा एक हे होता. तर तुम्ही पण 1 तारखेला किंवा नंतर जेव्हा रिलीज होईल तेव्हा हा नक्की चित्रपट बघा, तुमच्या रिव्ह्यू पण कळवा. आपण तेव्हाही एक पहिलं तर रिव्ह्यू व्हिडिओ बनवूया पूर्ण याचा की नक्की कसा हा ओव्हरऑल चित्रपट आहे. आणि आपण आज पहिल्यांदाच हा रिव्ह्यू व्हिडिओ बनवतोय संदर्भात. तर ह्याच्यावर पण प्रतिक्रिया द्या की अजून आपण जर आपल्याला ज्या फिल्मबद्दल माहिती आहे किंवा सिनेमांबद्दलचं नॉलेज आपण जर देऊ शकतो तसं आपल्याला कमेंटद्वारे कळवलं किंवा ह्याला जर प्रतिसाद दिला तर नक्कीच आपण बनवूया. धन्यवाद. जय शिवराय.